वाशिममध्ये 16 वर्षाच्या शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। या आरोपीकडून चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय। वाशिमच्या सवड परिसरात ही धक्कादायक घटना समोर। रिसोड पोलीस ठाण्यात अज्ञात नराधमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी देवानंद इंगोले आपल्या सोबत जोडले। देवानंद, वाशिमच्या सवड परिसरातून एक धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे, काय अधिकची माहिती या घटनेसंदर्भात? कारण ही जी मुलगी आहे ही ग्रामीण भागातनं रिसोड शहरामध्ये कम्प्युटर क्लास आणि आपल्या इयत्ता 11वीच्या शिक्षणासाठी येत असते। काल ती जेव्हा कम्प्युटर क्लास समोर उभी होती क्लास संपवून, त्याच वेळी एक 45 वर्षीय व्यक्ती तिच्या समोर आला आणि त्याने तिला सांगितलं की तुझ्या मामाने तुला माझ्यासोबत यायचं सांगितलेलं आहे असं सांगून तिने तिच्या मामाची नावं सांगितली आणि यासोबतच मामाला फोन लावून देण्याचं एक नाटक सुद्धा केलं। आणि त्यानंतर तो माणूस तिला जवळच्या एका ज्यूस सेंटरमध्ये घेऊन गेला, तिथे तिला ज्यूस पाजलं आणि त्यानंतर एका ऑटोमध्ये बसवून घेऊन तो रिसोड शहरापासून वाशिम रोडवर असलेल्या सवड या गावाजवळ घेऊन आला। तिथून एका निर्जन स्थळी तिला तिथे नेलं आणि नंतर चाकूचा धाक दाखवून त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केलेला आहे, बलात्कार केलेला आहे आणि त्यानंतर त्या मुलीला तिथेच तो सोडून निघून गेला। आणि नंतर मग मुलीने मामा तिचे जिथे काम करत होते रिसोड शहरामध्ये तिथे जाऊन मामाला सगळी हकीकत सांगितली आणि त्यानंतर पोलीस या स्टेशनमध्ये तिचे मामा तिला घेऊन गेले। पोलिसांनी नंतर मुलीला घटनास्थळी नेलेलं आहे। घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली आणि अखेर रात्री उशिरा या 45 वर्षीय नराधमावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता रिसोड पोलीस या सगळ्या घटनेचा सखोल तपास करतायत। नक्कीच देवानंद, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।